या 3 वर्षापासून लिव्ह इनमध्ये क्षुल्लक कारणावरून गर्लफ्रेंडला संपवून बॉयफ्रेंड फरार. डोंबिवलीतील त्या हत्या प्रकरणाचा उलगडा. मंडळी, ठाकुर्ली येथे राहणाऱ्या सुभाष भोईर याचे मयत तरुणीशी प्रेमसंबंध होते. यातूनच दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. नमस्कार, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर. डोंबिवली टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 तारखेला असलेल्या एका इमारतीमधील घरात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. तर काल या मयत तरुणीच्या नातेवाईकांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत कल्याण क्राईम ब्रांचने हल्लेखोर तिचा प्रियकर सुभाष भोईर याला कल्याण दुर्गाडी पुलाच्या परिसरातून बेड्या ठोकल्या. मंडळी, सुभाष भोईर हा या तरुणीसोबत गेल्या 3 वर्षापासून लिव्ह इनमध्ये राहत होता. काही महिन्यांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते. याच वादातून सुभाषने तरुणीचा गळा आवळून तिची हत्या केली आणि तेथून पळ काढला. अखेर काल गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाने अवघ्या 20 तासात सुभाष भोईरला बेड्या ठोकल्या आहे. ठाकुर्ली येथे राहणाऱ्या सुभाष भोईर याचे मयत तरुणीशी प्रेमसंबंध होते. यातूनच दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या 3 वर्षापासून हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होता. 22 एप्रिलला या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या सुभाष भोईर याने या तरुणीचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने घरातून पळ काढला. घरात तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी माहिती देण्यात आली. टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणी ADR दाखल करत पुढील तपास सुरू केला. मात्र आठवड्याभराने मयत तरुणीच्या कुटुंबियांनी या तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मंडळी, या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केला. कल्याण क्राईम ब्रांच देखील या प्रकरणी समांतर तपास करत होती. या तरुणीचा प्रियकर सुभाष भोईर याच्यावर कल्याण क्राईम ब्रांचला संशय होता. मात्र सुभाष भोईर पसार झाला होता. अखेर तांत्रिक तपास आणि खबरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुभाष भोईर हा कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी पुलाजवळ असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांचने दुर्गाडी किल्ला परिसरात सापळा रचत सुभाष भोईर याला बेड्या ठोकल्या. सुभाष भोईर हा पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्यापूर्वीच कल्याण क्राईम ब्रांच पथकाने त्याला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढे तपास करत आहेत. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली याच्यावर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.